विश्वा, तू आता इथे काय करतोयस आणि आता आलायस होय? बरं आता तू बाहेर जा, मला गौरी हरपू जायला बसायचं जा. जानू नाही, मला बोलायचंय तुझ्याशी. विश्वा, अरे मॅड आहेस का तू? एकतर मला गौरी हरपू जायचंय, मुहूर्ताची वेळ निघून चाललीये. जा बघू. जानू ऐक ना प्लीज, मला फक्त 2 मिनिटं हवी आहेत तुझी, मला बोलायचंय ग. विश्वा, तुला कळत का नाहीये? अरे आई कधीही हाक मारेल मला. ते बघ, तिचा आवाज यायच्या आधी माझी पूजा व्हायला हवी. तू जा, आपण बोलूयात नंतर. जानवीचे बोलायचंय मला, ते खूप महत्वाचं आहे, मला प्लीज बोलू दे. बरं ठीक आहे, बोल पटकन. जानवी, पुन्हा तेच. विश्वा, ही एकच गोष्ट तू अजून किती वेळा सांगणार आहेस मला? तू इतक्या अंदर सांगूनही का ऐकत नाहीयेस माझं? मित्र आहे ना मी तुझा, विश्वास आहे ना माझ्यावर, मग का करतेस लग्न? विश्वा, कारण माझं जयंत सरांवर खूप प्रेम आहे. नाही जानवी, चुकतेस तू. विश्वा, हे बघ, तुझ्या मनाने ना हे ठरवूनच टाकले की जयंत सर अजिबात चांगले नाहीयेत. पण अरे असं खरंच नाहीये. जयंत सर खूप चांगले आहेत, त्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे. तू ज्याला प्रेम म्हणतेस ना, ते प्रेम नाहीये, पॉझिटिव्हनेस आहे तो. आणि या पॉझिटिव्हनेस पोटी तो कुठल्याही थराला जाऊ शकतो. अँड देन आय से कुठल्याही, आय मीन कुठल्याही. आणि काय काय केले ना तुला माहिती नाहीये जानवी. ऐकला, एकदाच माझं ऐक आणि स्वतःला सोडव यातून. मी ना तुला चुकीचा निर्णय घेताना नाही पाहू शकत. हो तर तुझ्या पाया पडतो, मी तुझ्या पाया पडतो होत, पण या लग्नाचा विरोध कर जानवी, आय बेग यू. बास झालं विश्वा, आणि बास झाला तुझा हा वेडेपणा. मला पूजा करू दे. नाही करायची पूजा, आणि नाही करायचं त्या जयंतशी लग्न. जानवी, अगं तुला का कळत नाहीये की त्या माणसाची लग्न करणं म्हणजे वेडेपणा नाही, तर आयुष्य बरबाद करून घेणं आहे. एकदा की तुमचं लग्न झालं ना की तो तुला डांबू ठेवणार, सगळ्या जगाशी तुझा कॉन्टॅक्ट तोडणार आहे. आमची ही लाडकी, उत्साही, आनंदी जानवी आहे ना, तिचं आयुष्य नरकापेक्षा वाईट करून टाकणार आहे. तो तुझ्यावर प्रेम नाही करत अगं, तो गळा घोटतोय तुझा, आणि आधीपासून असाच आहे. का कळत नाहीये? हिम्मत कशी झाली तुझं हे असं वागायची? पुन्हा जर का असं वागायची हिम्मत केलीस ना, तर बघच. तू ये. जानवी, अगं मी तुझ्या भल्यासाठीच बोलतोय ना. माझं भलं मला कळतं विश्वा. तुझा ना गैरसमज होतोय. काय ऐकत नाहीयेस तू माझं? माझं ऐक ना प्लीज, एकदाच शेवटचं ऐक जानवी, प्लीज माझं, प्लीज प्लीज एकदाच ऐक. हे सगळं खूप चुकीचं होतंय, तुला का कळत नाहीये?